आता आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत भविष्यवेत्ते माणूस चंद्रविलास फाजील यांना. पण या छोट्याशा चंद्रविलास फाजील फारच फेमस व्यक्तिमत्व आहे, ते आल्यानंतर तुम्हाला कळतीलच. तर आपण लगेचच त्यांना भेटणार आहोत आमचा सेट लागला की. वेलकम ऑल अगेन. तर आता आपण त्या कार्यक्रमात सुरुवात करणार आहे ज्या कार्यक्रमाची तुम्हाला प्रचंड उत्सुकता आहे असं चेहऱ्यावर दाखवा. त्या कार्यक्रमाने आमच्या या गुलकन केबल नेटवर्कला खरी तर सुरुवात केली आणि तो एक माणूस ज्यानं आमचं भविष्य घडवलं आणि तो सगळ्यांचं भविष्य घडवत असतो. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती आमंत्रित करूयात एक भविष्य व्यत्यय माणूस. जोरदार टाळ्या चंद्रविलास फाजील यांच्यासाठी. क्या बात है. नमस्कार. प्लीज बी सीटेड. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चंद्रविलास पाजील आपलं स्वागत आहे आणि आपला जो कार्यक्रम आहे राशीचक्रम तो आपण या ठिकाणी तुमच्यासाठी सादर करत असतो. नाही ते त्यांना आम्ही म्हणजे संस्कृत नाव दिलं राशीचक्रम, बाकी काय नाही, ते संस्कृत असल्यामुळे म लावलेलं आहे. अतिशय फेमस असा हा माणूस, घराघरात ओळखला जाणारा हा माणूस, लहान मुलांमध्ये डॉबरमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले. काय बोलताय? म्हणतात तुम्हाला पोरं, तुम्ही चालला की डॉबरमॅन. सुपरमॅन असेल, डॉबरमॅन नाही. नाही तसेच म्हणतात. तर वेगळी ओळख करून द्या ना, म्हणजे मध्ये नाव, गाव, कुठं जन्म झाला असं सांगा ना. येस. चंद्रविलास फाजील पुण्याजवळचं जे हडप सरोवर आहे तिथल्या उत्खननात सापडलेले. काय म्हणताय? हडप्पामध्ये सापडतात. ऐतिहासिक माणसाला ऐतिहासिक जोक नको करायला चार. हा, केले पाहिजे. मग करा काय करा करा. असा एक माणूस. पण मला एक कळत नाही, हल्ली काय नवीन काय शिकलात आपण? मी हिप्नोटिझम कसं करतात त्याचा कोर्स नुकताच पूर्ण केला. माय गॉड, काय म्हणजे? काल 4 पोरांना हिप्नोटाईज केले मी. हा ते तुम्ही त्यांना बसवलं होतं ग्लास आणि मुगडाळ. इज्जत ठेवा ना, कसं पर्सनल. त्याला हिप्नोटिझम नाहीत म्हणत, मग त्याला बसणे असं म्हणतात साध्या शब्दात. अच्छा. तुम्हाला काय वाटलं हिप्नोटाईज झाले? गावाच आहे. तर आज आपण साधारणपणे काय करणार आहात इथं? मी राशीवरून भविष्य सांगणार आहे. वा वा वा, दॅट्स व्हेरी नाईस. हा, म्हणजेच काय ते तसंच आहे. सुरुवात करूयात मग आपण राशी चक्रम कार्यक्रमाला. मृण्मयी यांची रास कुठली असेल सर? त्यांची रास आहे मिथुन. वा, मिथुन का सर? कारण त्या नुसत्या नाचत असतात. म्हणजे मिथुन राशीच्या ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या नाचतच असतात बघा. एक इव्हेंट सोडत नाही, इव्हेंटला नाचतच असतात त्या, म्हणून त्यांची रास मिथुन. यांची रास आहे मिथुन. आणि चिन्मयी यांची रास इथून तिथून इथून तिथून ते इथं येण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून इथून तिथून. क्या बात आहे. चिन्मय इथून तिथून. समीर सर बसलेले आहेत, समीर धर्माधिकारी. यांची रास सर कुठली आहे? त्यांची रास आहे मीन. हा, त्यांना मासे आवडतात आणि बनवायला सुद्धा आवडतात. ते खातात, आवडतात की नाही सर? क्या बात आहे. क्या बात आहे सर, काय प्रेडिक्ट केलंय? सर काय देवाची देणगी बाकी नाही. क्या बात आहे, क्या बात. मृणाल कुलकर्णी यांची रास कुठली आहे सर? कुठली? सी व आणि ह काय होईल उच्चार? एलाइन. इंग्लिश मध्ये सिंह. सिंह. बर, मृणाल कुलकर्णी यांची रास सिंह. मी तर सरप्राईज झालो. सिंह कशी काय? खरंय. कसं आहे ना, कसं आहे की सिंह कसा गुहेत बसून आपली शिकार येते, त्याला गुहेत बसून आयती मिळते, तसं त्या पुण्यात बसून त्यांना लोक काम देतात, म्हणून त्यांची रास. वा. आणि मला असं विचारायचं की अनिकेत विश्वासराव यांची रास कुठली आहे सर? कन्या. अनिकेत विश्वासराव यांची कन्या रास म्हणजे कळलं नाही मला. कन्फ्युजिंग. कसं काय? खूप कन्फ्युज. म्हणजे बघा ना की निवडणुकीमध्ये जाहिरात एका पक्षाची करतात ते, आणि प्रचाराला दुसऱ्याचा तो उपरडं घालून जातात. ऐक झालं की नाही, विचारतो. असं आम्ही ऐकलेलं आहे, असं काहीतरी किस्सा आहे म्हणे तुमचा. परफेक्ट ओळखलेलं. करेक्ट. प्रणव रावराणी यांची रास कुठली असावी सर? आभास. आभास म्हणजे? आभास. अहो, तुम्ही भिंग घेऊन बघितलं तर तुम्हाला दिसेल की, नाही तर आभासच आहे की.
प्रियदर्शन जाधव यांची रास तरास. रास म्हणजे काय? अहो आता बघा, हा माणूस शूटिंगला येताना घरी बायकोला लॉक करून शूटिंगला येतो, दाराला लॉक करतो आणि शूटिंगला येतो. असं झालंय? हा परफेक्ट. केलंय पण त्याने. हे किस्सा आहे असं आम्ही ऐकलंय. काय झालेलं सर? काय नाही, घाई गडबड. मी एकटा राहायचो, माझं नुकतं लग्न झालं होतं. मला कुलूप लावून जायची सवय होती. तर माझं लग्न झालं, आई घरात होती, वैभवी घरात होती. मी सवयीप्रमाणे बाहेर लॉक गाडी काढली आणि निघून गेलो. थोड्या वेळ नंतर मला फोन, अरे तू आम्हाला लॉक करून गेलाय. आलो परत. आणि अमेरिकेत गेलं, पोलिसांना फोन केला. 4 वेळा. अरे मी नवीन मोबाईल घेतला होता, तर हा. काय आहे त्याचं जे आपण म्हणू, कुठलं बटन, ते फोन ऑन ऑफ करण्याचं जे हा, बटन सर. होतं, ते चुकून 2 वेळा प्रेस झालं की तिथला इमर्जन्सी नंबर लागायचा 911, कारण मी अमेरिकेतलं कार्ड घेतलं होतं. त्यामुळे 4 एक वेळा तरी आले ते, नाही हेल्प मी गॅस वगैरे सगळं चालू झालं. तर आपल्या इकडे प्रसादोक सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचं भविष्य हे त्यांच्या पत्रिकेवरून तुम्ही वाचून दाखवणार आहात असं मला वाटतं. ओ माय अच्छा. गॉड. आतप हा? आटप म्हणजे आतप शौकीनांचं. आप्त शौकी. थँक्यू. आता पण नाही. हा, आप्त आप- आप्त शौकीनांचा विरोध मावळे, थोडा मन साफ होईल. परत वाचा. आप्त शौकीनांचा विरोध मावळे, थोडा मन साफ होईल. आप्त शौकीनांचा विरोध मावळेल हा, आणि थोडासा मनस्ताप होईल. हे कधी लिहिलंय मी? पुढचं वाचा. आणि पुढचं तुमच्या काळ्या थांबा, मला काय? तुमच्या काळ्या कुत्र्याचा आनंद या महिन्यात तुम्ही उपभुंकणार आहात. हे तरी बरोबर आहे. तुमच्या कार्यकर्तृत्वाचा आनंद या महिन्यात तुम्ही उपभोगणार आहात. कुठल्या भाषेत शिकला हो तुम्ही? एक कॉन्व्हेंट. काय? कॉन्व्हेंट बोलतो. पुढचं अनिकेत यांचं भविष्य वाचा. हा, छोट्याशा पार्टीफुलने आपला तोल जाणार नाही याची काळजी वर्षाच्या सुरुवातीला घेणे आवश्यक. निरक्षर विवेक तू हौसेने बका बका हा हा हा. मी बरोबर- एवढंच आहे. हे परत नीट वाचा. छोट्याशा पार्टीफुलने आपला तोल जाणार नाही याची काळजी. त्याच्या प्रतिकूलतेने आपला तोल जाणार नाही याची काळजी वर्षाच्या सुरुवातीलाच घेणे आवश्यक. हा. हा, निरक्षर विवेक तू हौसेने बका बका हा हा हा. म्हणजे निरक्षीर विवेके तू हंस बको बक. ते 2-3 घेतले ना तसे हा वाढलं. अच्छा अच्छा. पुढील आपण सांगा. मृण्मयी. हे हा, वा वा भाऊ वा. तुम्ही आहे भविष्यवाले का मी आहे? नाही म्हणजे तुम्ही फक्त पोपटाचं काम करता, मी काढून देतो, तुम्ही वाचताय. पदर परचेष्टाचा अधिक भाऊ न करता काळ द्राक्ष राहिल्यास इस्पी कुकुम.